test cases. Okay, here we are. Okay. So we'll start with the test scenario. Test scenario for चेअर. ओके, सिम्पल गोष्टीपासून आपण स्टार्ट करूया. टेस्ट सिनारिओ फॉर चेअर. चेअरसाठी आपण काहीतरी टेस्ट सिनारिओ लिहूयात. देन वी गो फॉर टेस्ट सिनारिओ फॉर कार, टेस्ट सिनारिओ फॉर व्हॉट्सॲप, टेस्ट सिनारिओ फॉर फेसबुक. ओके, so once you understand the how to write scenarios, okay, see test Mm-hmm. scenario, one test scenario contain different kind of test cases. Yes, Yes. so first we'll write kind of test scenarios. Okay, so once we are okay with it, then we can proceed. Okay, here we are. Okay, so today we'll start with the writing test cases for writing test scenario for chair. Okay, just a second. सो टेस्ट सिनारिओ फॉर चेअर. ओके, चेअरसाठी आपल्याला काहीतरी टेस्ट सिनारिओ लिहायचे आहे. ओके, सो फर्स्ट टेस्ट सिनारिओ काय असणार आहे. ओके, सो मी तुम्हाला एक दोन सिनारिओ लिहून दाखवतो. ओके, आफ्टर दॅट ओके यू हॅव टू टेल मी वॉट अ काइंड ऑफ सिनारिओज वी कॅन ॲड इन दिस रायटिंग. सो व्हेरीफाय, मी फर्स्ट टेस्ट सिनारिओ लिहितो. ओके, व्हेरीफाय. ओके, इन्स्टेड ऑफ दिस आय कॅन राईट ऑन एक्सेल शीट. ओके, दॅट वुड बी बेटर. एक्सेल शीटवर लिहितो मी. Just a second. Okay, so here we are. Today we'll start with the writing test scenario. Okay, test scenarios for chair. Okay, ओके, सी टेस्ट सिनारिओ आणि टेस्ट केसेसमध्ये काय डिफरंट आहे मी तुम्हाला सांगतो. ओके, टेस्ट सिनारिओ काय कंटेंट करणार आहे. माझ्याकडे टेस्ट सिनारिओ एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. ओके, टेस्ट केस आहे ही आपल्याकडे नॅरो कन्सेप्ट आहे. ओके, टेस्ट सिनारिओ जे आहे. ओके, सो इफ आय वॉन्ट टू शो यू टेस्ट सिनारिओ, मला लिहायचं आहे चेअरबद्दल. ओके, स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना. येस, एम आय ऑडिबल. सी दिस इज Yes. इम्पॉर्टंट टॉपिक. येस, व्हॉट अबाउट प्रियंका, ज्योती मॅम. येस. Yes. ओके, सो व्हेरी फर्स्ट. ओके, मी टेस्ट सिनारिओ लिहितो इथे. ओके, सो यू कॅन अंडरस्टँड. सो व्हेरीफाय. ओके, बघा टेस्ट केसेस टेस्ट सिनारिओमध्ये आपण व्हेरिफिकेशनच करतो. व्हेरीफाय दॅट. ओके, द चेअर इज स्टेबल टू टेक ह्युमन वेट. येस, हा माझा टेस्ट सिनारिओ झाला. याच्यात मी व्हेरीफाय केलंय की टू व्हेरीफाय दॅट चेअर इज स्टेबल टू टेक ह्युमन वेट. ओके, नाव हा टेस्ट सिनारिओ पकडून मी अजून टेस्ट केसेस लिहू शकतो माझ्या. ओके, टेस्ट केस याच्या रिलेटेड काय राहू शकते. एनीवन. Specification of chair. नाही, आपण हे बघा, आपण टेस्ट सिनारिओ फक्त याच्याशी रिलेटेड ह्युमन वेट. मी एक सिनारिओ लिहिला. काय आहे सिनारिओ. व्हेरीफाय दॅट चेअर इज स्टेबल टू टेक अ ह्युमन वेट. ओके, ठीक आहे. आपण अजून दुसरा एक सिनारिओ लिहूया इथे. ओके, देन वी कॅन प्रोसीड टू चेक वेदर. ओके, मटेरियल used in chair is plastic. Yes, plastic or not. Yes, understand. कळत आहे. Okay. टेस्ट सिनारिओ काय. Yes. प्रियंका, ज्योती, मॅम. येस, I hope things are clear for you. Okay, see what I am saying that we just writing scenarios now. Okay, to check verify
सॉरी टू चेक वेदर मटेरियल यूज इन चेअर इज प्लास्टिक ऑर नॉट. ओके, डिफरंट काय अजून अजून काही सिनारिओ येतील. सपोज इफ आय राईट चेक. ओके, चेक इफ द चेअर्स okay, chairs leg are level to floor or not. ओके, मी चेक करतोय की चेअरचे जे लेवल आहे, ओके, लेग आहे, ओके, ते फ्लोअरशी लेवलमध्ये आहे का नाही आहे. ओके, दॅट इज ऑल्सो माय वॉट सिनारिओ. क्लिअर? येस, अंडरस्टँड एनी वन? आता तुम्ही ॲड करा, तुम्ही सांगा. सपोज इफ आय राईट वन मोर सिनारिओ. चेक If the chair, is the chair is yes go ahead is for hand, एक सेकंड मी एक ऍड handle or करतो. not. ओके, मी असं एक अजून ऍड करतो, नंतर आपण तुम्ही सांगितलं ऍड करूया. टू चेक इफ द चेअर इज फॉर ऑफिशियल पर्पज ऑर फॉर हाऊसहोल्ड चेअर ऑर फॉर ॲज हाऊसहोल्ड चेअर. ओके ओके, मॅम तुम्ही काहीतरी सांगत होता एक सिनारिओ अजून. हॅलो, येस मॅम, गो ॲड. एनीवन? चेक इफ देअर सपोर्ट फॉर हँड ऑर नॉट. ओके, मी अजून चेक करतोय की चेअरसाठी हँडसाठी सपोर्ट आहे का नाही आहे. ओके, सो दॅट इज ऑल्सो माय टेस्ट सिनारिओ. नेक्स्ट एनीवन वुड लाईक टू ॲड? नचिकेत, वी आर रायटिंग टेस्ट सिनारिओज फॉर चेअर. Chair is comfortable. ओके, टू चेक वेदर चेअर इज comfortable or not. Yes, next anyone? See, we have to write everything चेअर बद्दलचा एक टेस्ट सिनारिओ सुटता कामा नये. ओके, we have to write everything. Next, verify. It is Yes, movable or not? sorry, Movable or not? yes, right, to check whether the chair is movable or not. Next one, Priyanka, would you like to add something? Yes or no? Yes, go ahead. To check whether the cushion is provided with chair or not. मी हे पण लिहू शकतो, टू चेक वेदर द कुशन इज प्रोव्हाइडेड विथ चेअर ऑर नॉट. ओके, चेअर सोबत कुशन प्रोव्हाइड केला आहे का नाही, हे पण माझा काय झाला, टेस्ट सिनारिओ झाला. बरोबर? येस. About wheel पण चेक करू शकतो ना आपण? येस, मग आपण त्याला याच्यात ऍड करून घेतलं 7th मध्ये, Movable Movable मध्ये. हा. ओके. Next one, verify the pent's type and color. ओके, मी याला पण पुढे वाढवेल. हे टेस्ट सिनारिओ लिहितोय मी. ओके, याच्यानंतर मी याच्याशी एका टेस्ट सिनारिओच्या मी कमी 4 ते 5 टेस्ट केसेस लिहू शकतो. या दुसऱ्या सिनारिओच्या 4 ते 5 टेस्ट केसेस लिहिल. ओके, सो जेवढं मला माझा टेस्ट स्कोप वाईड करता येईल. ओके, क्लिअर? येस, समजतंय? प्रज्ञा, ज्योती, प्रियंका, नचिकेत. येस. ज्योती मॅम, वुड यू लाईक टू ॲड समथिंग? सिनेरिओ म्हणजे त्याचे वैशिष्ट्य लिहायचे का? येस, सिनारिओ म्हणजे काय की आपण त्याच्याबद्दल काय काय चेक करू शकतो हे आपल्याला लिहायचं आहे. ओके, तो पहिले काय चेक केलं मी की ते ह्युमन वेट घेऊ शकता का नाही. ओके, दुसरं मी काय चेक केलं की त्याच्यात मटेरियल प्लास्टिक आहे का नाही. थर्डला काय चेक केलं, टू चेक वेदर चेअर्स लेग आर लेवल टू फ्लोअर पासनं काही लेवलवर आहे का नाही. अजून काय लिहू शकतो आपण?
आपण त्याच्यामध्ये काय चेक करणार आहे ॲज अ टेस्टर, ॲज अ पार्ट ऑफ अ टेस्टर, व्हॉट यू विल चेक. चेअरला स्पेस किती लागते ते पण चेक करू शकतो. चेअरला स्पेस किती लागतं याच्याशी चेअरची म्हणजे तो एक डायमेन्शन नाही आहे, रिलेटेड टू चेअर ओनली. ओके. टू चेक, अजून एक सांगतो मी, टू चेक वेदर द चेअर इज वॉशेबल ऑर नॉट. येस, मी हा स्टेज आलो की चेअर वॉशेबल आहे का नाही. मग मी काय करेल, मी चेअर धुवून बघेल. ओके, चेअर धुवून बघेल. ओके, एक्सपेक्टेड रिझल्ट काय राहील माझा, किती धुतली जायला पाहिजे. ओके, सो टेस्ट केसेस काय झाली, 5 झाली. ओके, सो दिस विल मूव्ह फर्दर. ओके, अजून काय लिहिता येईल आपल्याला, विल ॲड वन मोर. ओके, देन आपण पुढे जाऊयात. मग टू चेक वेदर द चेअर हॅज बॅक सपोर्ट ऑर नॉट. ओके, बॅक सपोर्ट आहे का नाही आहे. ओके, हे पण मी चेक करेल. ओके, येस, अंडरस्टूड. समजतंय, येस ऑर नो. येस. येस येस. ओके, ज्योती, प्रियंका, येस. एनी डाऊट हिअर, येस ऑर नो. हाऊ टू राईट टेस्ट सिनारिओज. आपण टेस्ट केसेस नाही, आपण टेस्ट सिनारिओ लिहितोय. या सिनारिओवर मी आता टेस्ट केसेस पण लिहू शकतो. ओके, नाव. येस सर. ओके, ग्रेट. प्रियंका, व्हॉट अबाउट यू. अजून एक टेस्ट केसेस खूप इम्पॉर्टंट, टेस्ट सिनारिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, काय लिहू शकतो आपण, एनीवन. सपोज मी असं लिहिलं, चेक. ओके, टू चेक वेदर डिस्टन्स बिटवीन ऑल लेग्स. चेअरचे जेवढे काही लेग्स आहेत, 4 लेग्स आहे, त्याच्यातला डिस्टन्स. ओके, येस, इज सेम ॲज पर स्पेसिफिकेशन ऑर नॉट. ओके, मी चेक करतोय की चेअर मधला जे लेग्स आहे, ओके, त्यांचा जो स्पेसिफिकेशन प्रमाणे त्यांच्या आहे का नाहीये. ओके, दॅट इज ऑल्सो माय टेस्ट केस. येस, अंडरस्टूड. टेस्ट सिनारिओ कळलाय का सगळ्यांना. येस. मी अजून काय लिहू Yes, sir. शकतो. येस येस. Yes. ओके, ग्रेट ग्रेट. आता बघा, टेस्ट सिनारिओ हा जो फर्स्ट आहे. ओके, हा टेस्ट सिनारिओ आहे. ओके, हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळे टेस्ट सिनारिओ आहे. आता फर्स्ट टेस्ट सिनारिओ घेतो. ओके, हे जे बाकीचे टेस्ट सिनारिओ आहे यांना तुम्ही विसरून जा फॉर द टाइम बिंग. ओके, फक्त फर्स्टकडे फोकस करा. ओके, आता मी त्याच्या टेस्ट केसेस लिहितो इथे. ओके, फर्स्ट टेस्ट सिनारिओ काय म्हणतो मला, व्हेरीफाय दॅट चेअर इज स्टेबल टू टेक ह्युमन वेट. ओके, ह्युमन वेट घेऊ शकतं का नाही, मला फक्त त्याच्याशी रिलेटेड आता काय टेस्ट केसेस येतील. व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल, ओके, टू चेक वेदर द चेअर इज कॅपेबल टू टेक वेट. ओके, अबो एक आपण त्याला बेंचमार्क लावूया, 50 kgचा पुढे घेतं का नाही. टू चेक वेदर द चेअर इज कॅपेबल टू टेक वेट अबो 50 kg ऑर नॉट. येस, ही टेस्ट त्याच्याशी रिलेटेड आहे, बरोबर. येस ऑर नो. ओके, कळतं टेस्ट सिनारिओ आणि टेस्ट केसेस काय आहे. येस, नो. प्रियंका, ज्योती, प्रज्ञा, नचिकेत. येस सर. येस. सी, आपण त्याच्याशी रिलेटेड, आता हा टेस्ट सिनारिओ आहे माझा. काय आहे सिनारिओ, की ह्युमन वेट घेऊ शकतं का नाही, त्याच्याशी रिलेटेड मला आता टेस्ट केसेस लिहायचे आहे. मी काय लिहिलं की पहिले 50 kgच्या वरती घेईल का नाही. अजून काय राहू शकतं बोला. नो वन. खूप सोपं आहे, ट्राय करा. त्याच्याशी रिलेटेड टेस्ट केसेस पाहिजे मला फक्त, बाकी काही नाही. टू चेक इफ द चेअर इज
काय येईल बोला. यू गाईज हॅव टू टेल मी त्याच्याशी रिलेटेड टेस्ट केसेस काय. मी पहिले एकच त्याला लावलं की 50 kgच्या अबव घे टू चेक इफ द चेअर इज कॅपेबल टू टेक वेट अंडर 50 kg. येस 50 kgच्या अबव घेतो आहे तर त्याचं अंडर पण घेतलं. ओके वेदर अंडर 50 kg ऑर नॉट. हा माझा टेस्ट केस झाला. अजून काय येईल माझ्याकडे. एनीवन क्विक इझी वन. फक्त पहिल्या टेस्ट सिनारिओशी रिलेटेड काय काय लिहिता येईल तुम्हाला. दॅट इज युअर टेस्ट केसेस. कळलं. येस ऑर नो. नो. प्रियंका, ज्योती, प्रज्ञा, आय होप द थिंग्स आर क्लिअर फॉर एव्हरीवन. टेस्ट सिनारिओ Yes. काय आहे. टेस्ट सिनारिओ आपण हा ब्रॉड असतो. टेस्ट केसेस त्याच्याशी रिलेटेडच असतात. ओके सो पहिल्यासाठी मला 2 टेस्ट केसेस खूप झाल्या. ओके मी काय करतो आता. फर्स्ट क्लिअर झाला टॉपिक. ओके हा फर्स्ट टेस्ट केस जी आहे फर्स्ट टेस्ट सिनारिओ हा. ओके हा क्लिअर झाला असेल मे बी तुमच्यासाठी. येस. ओके मग मी काय करतो आता दुसऱ्यासाठी. ओके हा जो माझा दुसरा पार्ट आहे. दुसरा पार्ट बघा हा टू चेक वेदर. इथेच आपण प्लास्टिक ऑलरेडीच लिहून घेतलं. ॲक्च्युली हे लिहायला नाही पाहिजे. टू चेक वेदर मटेरियल इज यूज. टू चेक वेदर मटेरियल असं लिहितो मी याला ॲव्हरेज. चला थोडं मॉडिफाय करतो. टू चेक द मटेरियल ऑफ द चेअर. टू चेक द आता सेकंड फर्स्ट सोडून द्या. ठीक आहे फर्स्ट मी याला इथे रफ करतो. ओके सेकंड वन टू चेक द मटेरियल ऑफ अ चेअर. याच्याशी रिलेटेड टेस्ट केसेस लिहायचे आहे फक्त याच्याशी रिलेटेड. फर्स्ट वन काय येईल. टू चेक वेदर द चेअर हॅज बीन मेड अप ऑफ प्लास्टिक ऑर नॉट. ओके नेक्स्ट वन सेकंड वन काय येईल. टू चेक whether the chair has been made up of wooden or not. Yes understood. Materials related काय येईल. To check whether the material is long lasting क्वालिटी. हा or not. Yes long lasting आहे का नाही. सॉरी क्वालिटी. yes quality. oh yes okay good. To check whether the quality of material is good or not. ओके अजून काय येईल. म्हणून मी त्याला वरच्यात ऍड करून घेतो. लॉंग लास्टिंग आहे का नाही. ओके अजून एक टेस्ट केस ऍड करू शकतो. टू चेक इफ द मटेरियल used in chair is branded or non-branded. Yes understood. कळलं सगळ्यांना. मी अजून काय लिहिलं की त्याच्यातलं मटेरियल ब्रँडेड आहे का नॉन ब्रँडेड आहे. ही पण माझी टेस्ट केसेस होऊ शकते. क्लिअर. येस अरे येस और नो. प्रज्ञा, ज्योती, प्रियंका. येस. ओके ज्योती, प्रियंका कळतंय का हे टेस्ट सिनारिओ हो, वर्सेस sir. टेस्ट केस. ओके ग्रेट. सी आता मी काय केलं. चेअर बद्दल बघा मटेरियल बद्दल मी 4 टेस्ट केसेस लिहिले. कळलं. सो यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज टेस्ट सिनारिओ, व्हॉट इज मीन बाय टेस्ट केसेस. ओके चला आता मटेरियल बद्दल आय थिंक एवढे खूप आहे टेस्ट केसेस. ओके हे मी रफ करतो इथे. ओके जागा नसल्यामुळे मी ते डायरेक्ट कट करतो. ओके याचे नोट्स प्रोव्हाइड करेल त्याच्यात राहीलच ऑलरेडी हे. नेक्स्ट वन चेक द चेअर्स लेग आर लेवल अप टू ऑर नॉट. ओके याच्या टेस्ट केसेस काय बनवू शकतील की याच्या टेस्ट केसेस राहू शकतात की फर्स्ट वन थोडं शॉर्ट लिहितो मी. ओके आपल्याला खूप साऱ्या टेस्ट केस कव्हर करायच्या आहे. ओके सो लेग लेवल ऑर नॉट फ्लोअरची ती लेग आहे का नाही. ओके मी काय चेक करेल. शॉर्ट लिहितो मी. ओके लेग्स आर ॲबल टू. बोला तुम्ही सांगा चला.
बोला लवकर. व्हॉट कुड बी द टेस्ट केसेस फॉर इट. चेअरचे जे लेग आहे याला असंच लिहितो मी. ही टेस्ट केसेस झाली ॲक्च्युली. टू चेकिंग द लेग्स ऑफ चेअर. चेकिंग द फॉर व्हेरिफिकेशन, व्हेरीफाय द लेग्स ऑफ चेअर. ओके, याचे टेस्ट केसेस काय राहू शकते. फर्स्ट वन, सॉरी हिअर वी आर. ओके, फर्स्ट वन, verify all legs of chair are up to mark or not. up to mark or not म्हणजे ते बरोबर जमिनीशी त्या फ्लोअरवर आहे का नाही. ओके, verify all legs of chair are. येस, काय राहू शकतं अजून. व्हेरिफिकेशन काय करू शकतो आपण चेअरच्या लेगमध्ये. एनीवन. Anyone, what could be the new verification? Up to mark or not. Verify verify the height of all legs are equal or not. Okay, त्यांची हाईट पण आपण चेक करू. येस, अंडरस्टँड. सेम. बोला बोला. येस येस, गो अहेड. लेग्स आर सेम और नॉट. येस, लेग्स आर सेम नॉर नॉट. मी इथंच लिहिलं की ऑर इक्वल ऑर नॉट. ओके, सो ही टेस्ट केस झाली. ओके, टेस्ट सिनारिओ काय आहे आणि टेस्ट केस काय आहे कळलंय तुम्हाला. येस येस, नो, काही डाऊट. Yes, sir. Yes, sir. व्हेरीफाय द. बोला 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 बोला. येस येस, गो अहेड. काय व्हेरिफिकेशन करू शकतो आपण. लेग, चेकिंग द लेग्स ऑफ चेअर. आता चेअरचे लेग चेक करतोय मी. Yes. ओके, त्याच्यामध्ये काय चेक केलं की अप टू मार्क आहे का नाही. ओके, त्यांची हाईट इक्वल आहे का नाही. ओके, वेदर दे आर कॅपेबल टू टेक वेट ऑर नॉट. ओके, ही पण माझी एक टेस्ट केस राहू शकते. येस, अंडरस्टूड. व्हेरीफाय द. सॉरी, येस, काहीतरी म्हटलं तुम्ही. डिझाईन. डिझाईन राहू शकते. बरोबर आहे. वेदर दे आर प्लेन ऑर वेदर दे आर डिझाईन मोड. येस, ही राहू शकते. नेक्स्ट, अजून काय राहू शकतं. सेम डिझाईन और नॉट. ओके, सेम डिझाईन ऑर नॉट. सेम परफेक्ट. डिझाईन और नॉट. येस, राईट, ही राहू शकते. व्हेरी गुड. सेम डिझाईन आहे सगळ्या लेग्सची. ओके, ऑर नॉट. ओके, बघा ह्या टेस्ट केसेस मी चेअरबद्दल लिहिल्या. ओके, आता सेम टेस्ट केसेस, आता हे सेम टेस्ट सिनारिओ हा जो खालचा पॉईंट आहे, हाऊसहोल्ड चेअर आहे का नाही हे आपण वरच्या याच्यात टाकू शकतो. ओके, आता हे हँड सपोर्ट काय नाही हे डायरेक्ट चेअरमध्ये पण टाकू शकतो. ओके, कम्फर्टेबल आहे का नाही याच्यात आपण काय टाकू शकतो की कुशन प्रोव्हाइड आहे का. ओके, वेदर कुशन बॅक सीटला आहे का फ्रंट सीटला आहे आपण हे चेक करू शकतो. ओके, मुवेबल आहे का नाही. मुवेबलमध्ये आपण काय लिहू शकतो. वेदर चेअर हॅज मूविंग अप टू ऑल 360 डिग्री ऑर नॉट. वेदर चेअर इज मूविंग ओनली 90 डिग्री ऑर नॉट. ओके, so this kind of test cases we can add in our test scenarios. Understand? समजलंय. Yes or no? Yes, sir. Okay. But sometimes test cases and test scenarios are same. Yes, yes, yes. सारखे पण असू शकतात. बिलकुल बिलकुल. बहुतेक वेळेस मी म्हणेल तुला 90% काय होतं, टेस्ट सिनारिओ आणि टेस्ट केसेस हे ऑलमोस्ट सेम असतात. फक्त मेजर डिफरन्स काय आहे याच्यामध्ये, तुम्ही एखादा ब्रॉड कन्सेप्ट घेतला टेस्ट सिनारिओ. ओके, समजा फॉर टाइम बिंग आपण असं करूयात, एक न्यू एक्झाम्पल घेतो आपण, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन करूयात. ओके, सो टेस्ट सिनारिओज. ओके, टेस्ट सिनारिओज फॉर कॉफी मशीन. ओके, आता मी कॉफी मशीनचे टेस्ट सिनारिओज लिहितो आहे. ओके, बघा आता टेस्ट सिनारिओज बहुतेक वेळा टेस्ट केसेस पण राहतात. ओके, दॅट इज फॉर शुअर. जसं आपण इथं बघितलं की हा टेस्ट सिनारिओ होता माझा, की ते कम्फर्टेबल आहे का नाही. आता हाच सिनारिओमध्ये टेस्ट केसेस पण राहू शकते. ओके, सो मी याच्यामध्ये याला कुठेतरी ॲड करेल. ओके, हा तो फिफ्थ दिसतोय तुम्हाला, टू चेक वेदर सपोर्ट फॉर हँड ऑर नॉट. म्हणजे हे काय झालं, हे तुमचं कम्फर्टेबलच झाला. ओके, हात ठेवायला सपोर्ट आहे का नाही. ओके, दॅट शोज युअर कम्फर्टेबिलिटी. येस,
चेअर मूव्ह होऊ शकते का नाही, दॅट इज युअर थिंग्स. ओके, कुशन आहे हे पण कम्फर्टेबलमध्ये येऊ शकतं. ओके, ह्या दुसरा सिनारिओ झाला. ओके, येस, दिस इज ऑल्सो मोस्ट ऑफ द टाइम टेस्ट सिनारिओज अँड टेस्ट केसेस आर ऑलमोस्ट येस on and up to the mark, on and up to the same. Okay, but the major difference is you can segregate the new test scenario. एका टेस्ट सिनारिओ लिहिला त्याच्याशी रिलेटेड तुम्ही भरपूर साऱ्या टेस्ट केसेस लिहू शकतात. ओके, सो वन बाय वन विल स्टार्ट रायटिंग टेस्ट केसेस. ओके, फॉर दिस कॉफी मशीन. ओके, येस, so I will write here S number test scenario. येस येस, चला. सो फर्स्ट मी काय करतो, याच्याशी आपण सगळ्या टेस्ट केसेस रिलेटेड लिहू. ओके, वेदर दे आर पॉझिटिव्ह, फंक्शनल, नॉन फंक्शनल, एव्हरीथिंग. ओके, नाव हिअर वी आर. सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल आय विल राईट वन टेस्ट केस फॉर दिस टेस्ट सिनारिओमध्ये कॉफी मशीन्स रिलेटेड लिहायचं आहे. ओके, मी काय करतो, कॉफी मशीनचं करतोय व्हेरीफाय. ओके, डायमेन्शन ऑफ मशीन इज ॲज पर स्पेसिफिकेशन ऑर नॉट. ओके, मला माझ्या UI डेव्हलपरने मला माझ्या सॉफ्टवेअर डेव्हलपरने सांगितलं की कॉफी मशीनची हाईट 4 फीट आहे. ओके, सो आय एम चेकिंग दॅट स्पेसिफिकेशन वेदर इट इज 4 फीट ऑर नॉट. येस, समजला. नेक्स्ट वन बाय वन विल टेक दिस. येस, वुड चला ॲड करा लवकर याच्यामध्ये टेस्ट सिनारिओज फॉर कॉपी मशीन. वी आर डुईंग लाईक दिस. टू व्हेरीफाय. ओके, machine body color is branded or non-branded. yes, बॉडी मशीन आहे, कॉफी मशीन आहे, त्याचा जो कलर आहे हा ब्रँडेड आहे का नॉन ब्रँडेड आहे हे पण मी चेक केलं. अजून काय सिनारिओ ॲड करता येईल, पहिले आपण त्या मशीनशी रिलेटेड सिनारिओज लिहू, देन आपण मशीन काय काय सर्व करणार आहे पर्पज आपण त्याचे सिनारिओ लिहू. अजून नेक्स्ट व्हेरीफाय. किती डिग्री पर्यंत ते हॉट होऊ शकतं. येस येस, राईट, आपण ते पण लिहू शकतो. आपण अजून काय लिहू शकतो, अजून व्हेरीफाय द इनपुट. ओके, व्हेरीफाय द इनपुट. ओके, मेकॅनिझम. ओके, त्याचं मेकॅनिझम काय आहे. ओके, फॉर कॉफी इन्ग्रेडियंट्ससाठी तो मिल्क घेतो आहे का, ओके, वॉटर घेतो आहे का, वेदर इट इज टेकिंग कॉफी बीन्स और नॉट. येस, कॉफी बीन्स और कॉफी पावडर एक्सेट्रा. ओके, हे मेकॅनिझम मी चेक केलं की त्याच्यामध्ये ते कॉफी इनपुट देण्यासाठी काही आहे का. ओके, आता मी सध्या त्या मशीनबद्दलच लिहितोय. ओके, नेक्स्ट एनीवन. येस, प्रज्ञा, वुड यू लाईक टू ॲड समथिंग. प्रियंका. बटन सिस्टम, स्विच सिस्टम सर. कोणती, सॉरी. हॉट या कूल स्विच सिस्टम. हीट सिस्टीम. ओके, हां हां, आपण ते पण ॲड करू शकतो. नाही, मला त्या तो जो कॉफी मशीनचा जो मशीन आहे ना त्याच्याशी रिलेटेड लिहू आपण पहिले, मग आपण कॉफी मशीनच्या मधले जे आहे म्हणजे तो हॉट कॉफी प्रोव्हाइड करतो का कोल्ड कॉफी प्रोव्हाइड करतो, वेदर तो किती पर्सेंटेज कॉफी बीन्स घेतोय का कॉफी मागे, ते लिहू. आधी आपण फक्त मशीन्स रिलेटेड लिहू. ओके ओके, चला आपण मिक्स करूयात, काय इश्यू नाही. व्हेरीफाय दॅट. ओके, आपण असं लिहूयात आता ज्योतीने सांगितल्याप्रमाणे क्वांटिटी. ओके, क्वांटिटी ऑफ हॉट वॉटर. ओके, क्वांटिटी ऑफ हॉट वॉटर ॲज वेल ॲज काय असतं अजून त्याच्यामध्ये मिल्क. ओके, कॉफी पावडर, POW, कॉफी पावडर. ओके, पर सर्विंग इज करेक्ट ऑर नॉट. ओके, एका सर्विंगमध्ये एका सर्विंगमध्ये क्वांटिटी कसली हॉट वॉटरची, मिल्कची आणि कॉफी पावडरची बरोबर आहे का नाही. ओके, नेक्स्ट एनीवन बोला.
to verify, okay, whether the machine has leakage or not. ओके, त्याला लिकेज आहे का नाही हे पण मी चेक करेल ना. येस, व्हेरीफाय डिस्प्ले. ओके, सो कॉफी मशीन असतात, त्याच्यासमोर डिस्प्ले असतो, तुम्ही ती कॉफी सिलेक्ट करतात. ओके, आणि तीच कॉफी तुम्हाला येते. ओके, सो डिस्प्ले, व्हेरीफाय डिस्प्ले, डिस्प्ले मेसेज ऑफ कॉफी इज, काय लिहिता येईल, त्यापेक्षा व्हेरीफाय डिस्प्लेस, व्हेरीफाय डिजिटल डिस्प्ले लिहूयात. व्हेरीफाय डिजिटल डिस्प्ले डिस्प्लेज द करेक्ट इन्फॉर्मेशन ऑर नॉट. ओके, सो जो डिजिटल डिस्प्ले आहे तो करेक्ट इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतोय का नाही करत आहे. ओके, ते मी मला व्हेरिफिकेशनमध्ये आलं. नेक्स्ट वन, to check the input and output related to types of coffee is same or not. ओके, मी काय करतो इथे अजून एक टेस्ट कशी लिहिली, टू चेक द इनपुट अँड आउटपुट रिलेटेड टू टाइप्स ऑफ कॉफी सेम ऑर नॉट. म्हणजे काय, वेदर यू आर क्लिक ऑन कॅपेचिनो तर कॅपेचिनोज येतं आहे, वेदर यू आर क्लिकिंग हॉट कॉफी द हॉट कॉफी इज गेटिंग सर्व, वेदर यू आर क्लिकिंग ऑन कोल्ड कॉफी द कोल्ड कॉफी इज गेटिंग सर्व. Yes, that is what I am checking right now. Understand? Yes. Any confusion, any doubt? Pradnya, Jyoti, Priyanka, Nachiket. Yes, no. No? काहीच डाऊट नाही आहे याच्यामध्ये, सगळं टॉपिक क्लिअर आहे. येस, ॲम आय ऑडिबल? आवाज येतोय माझा? येस, प्रज्ञा, येस येस येस. ज्योती, प्रियंका, नचिकेत, येस इज दिस टॉपिक क्लिअर? टेस्ट सिनारिओ काय आहे, टेस्ट केसेस काय आहे, क्लिअर झालंय? ओके, सो आय सॉरी, येस येस, गो अहेड. सो आपण काय बघितलं माहिती का, आपण एक गोष्ट अजून बघितली आहे, फॉर युअर इन्फॉर्मेशन, एक पीटी परफॉर्मन्स टेस्टिंग, पीटी. ओके, ती एक गोष्ट बघितली आहे. काय आहे मला तुम्ही सांगू शकता का? व्हॉट इज परफॉर्मन्स टेस्टिंग? एनीवन? परफॉर्मन्स टेस्टिंग म्हणजे काय? आपण ऑलरेडी चेक केले. व्हॉट इज परफॉर्मन्स टेस्टिंग? एनीवन? येस, नो? सी, try to put some efforts, okay, so you will get to understand a little bit things. What is performance testing? To check the performance of your software. ओके, आता इथे सॉफ्टवेअर आपण लिहित नाही आहे, आपण कॉफी मशीन आहे आपल्याकडे, मी त्याचा परफॉर्मन्स चेक करणार आहे, त्याच्याशी रिलेटेड टेस्ट केसेस काय बनेल. ओके, यू हॅव टू टेल मी. बोला लवकर. चेक द अमाउंट ऑफ अ टाइम. ओके, अमाउंट ऑफ अ टाइम द मशीन टेक्स टू सर्व सिंगल कॉफी. येस, आपण चेक करतोय की एक सिंगल कॉफी प्रोव्हाइड करण्यासाठी मशीन किती वेळ लावत आहे. ओके, दॅट इज माय परफॉर्मन्स टेस्टिंग. हा एक पीटीचा एक सिनारिओ लिहिला मी. ओके, सो अजून एक निगेटिव्ह सिनारिओ ॲड करायच्यामध्ये एखादा निगेटिव्ह टेस्ट केसेस ॲड करू शकतो आपण. टू चेक द functionality of machine when two buttons are pressed simultaneously. Okay, what does that mean? Any idea? Yes,
मी काय लिहिलंय की टू चेक फंक्शनॅलिटी ऑफ अ मशीन वेन टू बटन्स आर प्रेस सायमल्टेनियसली. दोन बटन जेव्हा मी एकसाथ दाबणार आहे, हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी, ओके, सो मला तेव्हा त्याची फंक्शनॅलिटी टेस्ट करायची आहे. ओके, वेदर तो डिस्प्ले मेसेज काय करणार आहे, वेदर तो हॉट कॉफी देईल का दोन्ही कोल्ड देईल का दोन्ही मिक्स करून देईल मला. ओके, दॅट इज वॉट आय हॅव टू फाइंड आउट. ओके, सो दॅट इज माय निगेटिव्ह टेस्ट सिनारिओ. ओके, अजून काय येणार आहे ह्याच्यात निगेटिव्ह टेस्ट केसेस? येस, anyone would like to add test case, negative test case right now? Yes, go ahead. Priyanka, Pradnya, Jyoti, Nachiket. What could be the next negative test scenario? बोला लवकर. Yes, we are waiting. No idea? Yes, yes, go ahead, go ahead, go ahead. Negative test case, negative test scenario. I want to add negative test scenario. मटेरियल जे टाकतो कॉफी मशीन मध्ये त्याच्यातनं जर कधी काही राहिलं तर तो आपल्याला इंडिकेट करतो का नाही? Yes, perfectly right. Okay, to check if insufficient material is accepted or not. ओके, एखादं मटेरियल एखाद्या कॉफी बनवण्यासाठी समजा 4 बीन्स लागत असतील, पण आता त्या बकेटमध्ये दोनच बीन्स आहे. ओके, सो मग तो ॲक्सेप्ट करेल का नाही करणार. ओके, दॅट इज माय टेस्ट सिनारिओ. येस, अंडरस्टूड, क्लिअर, येस ऑर नो? टेस्ट सिनारिओ कळलं आहे काय आहेत? येस, ओके, सो एक तुम्हाला एक टेस्ट सिनारिओ सांगतो मी. ओके, सो फॉर त्याच्या आपण टेस्ट केसेस लिहू. आता टेस्ट सिनारिओ एक आहे माझ्याकडे. ओके, सो टेस्ट सिनारिओ शोज दॅट verify username text box by passing email ID. ओके, बघा तुम्हाला एक्सप्लेन करतो मी टेस्ट सिनारिओ काय आहे. टेस्ट सिनारिओ हा आहे की व्हेरीफाय युजर नेम. ओके, तुमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्या लॉग इन विंडोला दोन गोष्टी आहे. ओके, आय विल राईट हिअर. ओके, आय विल शो यू हाऊ इट वर्क्स. ओके, एक सॉफ्टवेअर आहे. ओके, इथे लॉग इन पेजला युजर नेम नावाचा एक बॉक्स आहे. युजर नेम, इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ॲज अ युजर नेम. ओके, आणि इथे आहे पासवर्ड. येस, मोस्ट ऑफ दिस केसेस इट हॅज द सेम. इथे पासवर्ड पुट करायचा आहे, वरती युजर नेम पुट करायचा आहे. सो युजर नेम हा काय झाला माझा एक टेस्ट सिनारिओ आहे, याच्याशी रिलेटेड मला टेस्ट केसेस लिहायचे आहे. ओके, सो फर्स्ट टेस्ट केस. ओके, फर्स्ट टेस्ट केस लिहितो. ओके, सो फॉर द टाइम बिंग यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज दॅट. ओके, verify username text box by passing valid Gmail ID. yes, मी एक टेस्ट केसेस लिहिली. काय लिहिली की व्हेरीफाय युजर नेम टेक्स्ट बॉक्स ओके बाय पासिंग जीमेल आय डी. ह्या युजर नेमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये मी जीमेल आय डी टाकल्यावर काय होणार आहे. दिस इज माय फर्स्ट टेस्ट केस. सेकंड वन बोला. येस, येस, नो. सेकंड टेस्ट केस काय राहू शकते. सिम्पल वन, जिथे जीमेल आय डी यूज करतोय माझं टेस्ट सिनारिओ काय राहील. टू व्हेरीफाय ओके युजर नेम टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग ओके याहू आय डी, याहू ईमेल आय डी. येस, क्लिअर. अजून काय राहू शकतं माझ्याकडे. एनीवन. येस, नो,
एनी आयडिया? ईमेल झालाय. ओके, मी इथं माझं लिहितो आउटलुक आय डी सुद्धा मी चेक करेल. सो दिस इज अवर टेस्ट सिनारिओ. ओके, एक सिंगल टेस्ट सिनारिओ आय वॉज हॅव्हिंग. व्हॉट वॉज दॅट? टू व्हेरीफाय युजर नेम टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग ईमेल आय डी. ओके, सो आय वॉन्ट टू व्हेरीफाय टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग ईमेल आय डी. सो मी ईमेल आय डी खूप सारे पास केले. जीमेल आहे, याहू आहे, आउटलुक आहे. देन एक याचे 2 मला निगेटिव्ह टेस्ट केसेस हवे आहे. ओके, टेल मी. हे तर माझे पॉझिटिव्ह झाले. टेल मी द निगेटिव्ह टेस्ट केस सिनारिओ. निगेटिव्ह टेस्ट केस रिलेटेड टू दिस टेस्ट सिनारिओ. ह्या टेस्ट सिनारिओशी रिलेटेड एक निगेटिव्ह टेस्ट केस सांगा. येस, प्रज्ञा, ज्योती, नचिकेत, प्रियंका. 1 निगेटिव्ह टेस्ट सिनारिओ. खूप सिंपल आहे, बोला. ॲटलिस्ट ट्राय करा. नोबडी? येस, प्रज्ञा, ज्योती, प्रियंका. हाऊ येस, गो इट. हाऊ मेनी कॅरेक्टर यूज? हाऊ मेनी कॅरेक्टरला मी काय करतो, त्याला असं लिहू शकतो का मी? व्हेरीफाय. ओके, मी त्याला काय लिहितो? व्हेरीफाय युजर नेम टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग. ओके, व्हॅलिडच्या ऐवजी मी त्याला काय लिहितो? इनव्हॅलिड ईमेल आय डी. येस, चालेल. इनव्हॅलिड जीमेल आय डी पास केल्यावर तो व्हेरीफाय करतो का, हे लिहितो. अजून एक टेस्ट केसेस काय लिहू शकतो मी? निगेटिव्ह टेस्ट केस. येस, प्रियंका, वुड यू लाईक टू ॲड समथिंग? येस, प्रियंका, आर यू देअर? Yes, sir. येस, प्लीज ट्राय टू ॲड सम सिनारिओज. टेस्ट केसेस सांग मला एखाद्या. या सिनारिओशी रिलेटेड काय टेस्ट केस राहू शकतात? यू हॅव टू टेल मी दॅट. निगेटिव्ह टेस्ट केस पाहिजे पण मला. एक ज्योतीने पासवर्ड बद्दल लिहू शकतो सर आपण. नाही, फक्त युजर नेम साठी. पासवर्ड बद्दल आपण नंतर लिहूयात. फक्त युजर नेम साठी. बोला. बघा, युजर नेम मध्ये मी पहिले जीमेल लिहिला, याहू लिहिला. हे सगळे जीमेल ऍक्सेप्ट, हे सगळे ईमेल आय डी ऍक्सेप्ट होत आहे का नाही याची एक निगेटिव्ह टेस्ट केसेस ज्योतीने सांगितले आपल्याला की व्हेरीफाय युजर नेम टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग इनव्हॅलिड. ओके, चुकीचा जीमेल आय डी, चुकीचा याहू आय डी, चुकीचा आउटलुक आय डी टाकल्यावर ऍक्सेप्ट होत आहे का नाही आपण हे व्हेरीफाय करतोय. ओके, पण इन अ केस समजा मी असं लिहू शकतो का? टू व्हेरीफाय युजर नेम और युजर नेम टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग नल. ओके, नल आय डी. एखादा नल म्हणजे काहीच नाही टाकत आहे मी आणि डायरेक्ट मी पासवर्ड लिहितोय. ओके, सो दिस इज माय निगेटिव्ह टेस्ट केसेस. व्हेरीफाय युजर नेम टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग नल आय डी. ओके, मी काहीच टाकत नाही तिथे. क्लिअर? येस, अंडरस्टँड? टेस्ट सिनारिओ बघा, एकच टेस्ट सिनारिओ होता माझ्याकडे. कोणता होता? युजर नेम. त्याच्यावर मी 5 टेस्ट केसेस लिहिल्या. येस, अंडरस्टूड? याच्यात काही कन्फ्युजन, काही डाऊट आहे का? नो? नाही ना. ओके, ग्रेट. मग मी काय करतो आता तुम्हाला दाखवतो की आपण टेस्ट केसेस ज्या आहेत त्या कशा लिहितो आहे. ओके, वेदर आपण आता टेस्ट केस. ओके, हे जे आहे इथपर्यंत क्लिअर आहे. मी याच्या खाली तुम्हाला दाखवतो. ओके, सो सगळ्यात पहिले आपण लिहितो नंबर. ओके, म्हणजे तो टाईप आहे तो. इथे मी लिहिणार आहे टेस्ट केस. ओके, इथे लिहिणार आहे मी स्टेप्स. इथे येणार आहे एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके, हा फॉर्मॅट आहे. पास और फेल. ओके, येस, अंडरस्टँड द फॉर्मॅट. टेस्ट केस लिहिणार आहे, त्याच्यानंतर मी स्टेप्स दिले. ती टेस्ट केस परफॉर्म करण्यासाठी व्हॉट काइंड ऑफ स्टेप्स आय हॅव टेकन. ओके, दॅट इज व्हॉट आय हॅव टू राईट देअर. ओके, सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इफ आय विल राईट 1 हिअर. टेस्ट केस, माझी टेस्ट केस कोणती होती पहिली ही घेतो मी. ठीक आहे. ओके,
सो फर्स्ट टेस्ट केस आहे ओके, व्हेरीफाय युजर नेम विथ जीमेल आय डी. ओके, मी याला इथे लिहितो. ओके नाव येस, ही टेस्ट केस झाली, रॅप करतो इकडे. ओके स्टेप्स, आता ही टेस्ट केस परफॉर्म करायला तुम्ही काय स्टेप लिहिल्या होत्या? ओके ओपन द ॲप. ओके, ते जे ॲप असणार आहे ते तुम्ही ओपन केलं. सेकंड स्टेप काय होती? एंटर द युजर नेम. येस, ही सेकंड स्टेप होती. येस ऑर नो? थर्ड काय होती? एंटर द पासवर्ड. ओके, आणि चेक करण्यासाठी क्लिक ऑन ओके और सबमिट बटन. येस, बघा एक्सपेक्टेड स्टेप्स, सॉरी या स्टेप्समध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? स्टेप्समध्ये तुम्हाला त्या गोष्टी लिहायच्या आहे जी ही टेस्ट केस परफॉर्म करताना तुम्ही केल्या. ओके, सो ॲप ओपन केलं, त्याच्यानंतर युजर नेम लिहिलं, पासवर्ड लिहिला आणि सबमिटवर बटनवर क्लिक केलं. हेच आपण जनरली करत असतो. कळतंय व्हॉट इज स्टेप्स? नो? येस? ज्योती, प्रियंका, प्रज्ञा? येस. ज्योती, प्रियंका समजतंय का? येस सर. ओके, हो. स्टेप्समध्ये आपल्याला सगळं लिहायचं आहे. ही टेस्ट केस परफॉर्म करताना तुम्ही कोणत्या स्टेप्स केल्या? मी पहिले ॲप ओपन केलं आहे, मग युजर नेम टाकलं, मग पासवर्ड टाकलं, मग सबमिट बटनवर क्लिक केलं. मग तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार होता? जीमेल आय डी टाकल्यानंतर काय होणार होता? इट शुड ॲक्सेप्ट द जीमेल युजर नेम, जीमेल आय डी युजर नेम. ओके, सो हा माझा एक्सपेक्टेड रिझल्ट होता की त्याने ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं. ओके, आणि त्याने केलं पण आहे. ओके, सो ही टेस्ट केसेस कशात गेली? पासमध्ये गेली. कळलं फॉर्मॅट? सेकंड वन, आता सेकंड वन जे आहे मी हा लिहितो. ओके, ही टेस्ट केसेस लिहितो. ओके, परत ते जीमेल आणि ते रिपीट होऊन जाईल नाही तर. ओके, सेकंड टेस्ट केसेस माझी अशी म्हणते आहे. ओके, सेकंड टेस्ट केस काय आहे? व्हेरीफाय युजर नेम टेक्स्ट बॉक्स बाय पासिंग इन व्हॅलिड जीमेल आय डी. ओके, तुम्हाला तिथे स्टेप्स काय राहणार आहे? एनीवन? सेम स्टेप राहतील ना. ओपन द ॲप. ओके, एंटर युजर नंबर, एंटर पासवर्ड, क्लिक ऑन सबमिट बटन. ओके, पण इथे एक चेंज करेल मी स्टेप्समध्ये. कोणता चेंज करेल मी? एनीवन? व्हॉट चेंजेस आय विल राईट इन द स्टेप्स? नो? खूप सोपं आहे. ओपन द ॲप. प्रत्युष, सॉरी, येस येस, गो अहेड. सॉरी, असं बघायचं नाही. सो ओपन द ॲप, एंटर द युजर नेम. युजर नेम एंटर द, मी काय लिहितो? इनव्हॅलिड युजर नेम. ओके, सो एक्सपेक्टेड रिझल्ट काय होता मला? जेव्हा मी इनव्हॅलिड जीमेल आय डी टाकेल, एक्सपेक्टेड काय असणार आहे? इट शुड नॉट ॲक्सेप्ट. ओके, इट शुड नॉट ॲक्सेप्ट द युजर नेम. वाय? बिकॉज युजर नेम इज इनव्हॅलिड. ओके, म्हणून त्याने एक्सेप्ट केलं नाही. सो दिस टेस्ट केसेस इज पास ऑर फेल? येस? प्रियंका, ज्योती, वेदर दिस इज पास ऑर फेल? फेल. फेल नाही राहणार ना, पास राहील ना. कसं काय? हे बघा, टेस्ट केस काय आहे? व्हेरीफाय युजर नेम बॉक्स पासिंग इनव्हॅलिड जीमेल आय डी. इनव्हॅलिड टाकल्यावर काय होणार आहे? एक्सपेक्टेड काय होतं आपल्याला? की त्याने ॲक्सेप्ट नको करायला युजर नेम. ओके, आणि तो ॲक्सेप्ट करतच नाहीये. सो इट इज पास, म्हणजे तो तुमच्या सांगितल्याप्रमाणे परफॉर्म करतो आहे ना. येस, अंडरस्टँड? येस सर. ओके, येस सर. सो दिस इज हाऊ यू हॅव टू राईट टेस्ट केसेस, स्टेप्स, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि वेदर इट इज अ पास ऑर फेल. ओके, सो यस्टरडे आय हॅव शोन यू. ओके, आपण शेवटी काय लिहितो? एनी आयडिया? लास्ट आपण टेस्ट समरी रिपोर्ट तयार करत असतो. ओके, आय विल राईट हिअर. ओके, टेस्ट समरी रिपोर्ट. ओके, मग मी समरी रिपोर्ट तयार करतो. समरी रिपोर्टमध्ये काय लिहितो आपण? समरी रिपोर्टमध्ये मी लिहितो की टेस्ट केसेस किती होत्या. ओके, नंबर ऑफ टेस्ट केसेस. ओके, त्याच्यापैकी पास किती झाल्या आहे, त्याच्यापैकी फेल किती गेल्या आहे. ओके, त्याच्यापैकी नॉन ॲप्लिकेबल किती आहे हे लिहितो. ओके, सो
दिस इज माय समरी रिपोर्ट. सो नंबर ऑफ टेस्ट केसेस होत्या 1 2 होत्या. 2 पैकी 5 2 झाल्या आहे, फेल 0 झाले आहे. कळलं? टेस्ट समरी रिपोर्ट कसं लिहायचं आहे? येस प्रियंका, ज्योती, प्रज्ञा, एनी कन्फ्युजन, एनी डाऊट अप टू दिस? येस और नो? नो? No, sir. ओके. No, sir.